नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे आजार आणि मतिमंदतेवर असणारे स्टेमसेल उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात स्टेमसेल तज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन मॅडमची। नमस्कार मॅडम। नमस्कार। डॉक्टर नंदिनी मॅडमचा व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे। विशेष करून ऑटिझम सारख्या विषयामध्ये त्यांनी केलेला शोधनिबंध आज जागतिक स्तरावरती प्रसिद्ध पावलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विविध प्रकारचे मेंदूचे विकार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आज खास करून पॅरालिसिस, स्ट्रोक किंवा मेंदूच्या दुखापती किंवा असणारे इतर लुळेपणा, पॅरालिसिस सारखे आजार येतात। पण ह्याच्या पुढे जाऊन बालकांचे मेंदूचे आजार त्याचा एक मोठा स्पेक्ट्रम आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेला दिसतो, ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच बालकांमध्ये गतिमंदता, मतिमंदता दिसते, ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखा एक आजार आहे ज्याची तीव्रता खूप गेल्या काही वर्षांमध्ये वाढताना आपल्याला दिसते। ह्याच अनुषंगाने आपल्याला दिसतं की ऑटिझमच्या बरोबरीने सेरेब्रल पाल्सी झाला, म्हणजे ज्याच्यामुळे विकलांगता येते, मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे उद्भवणारा आजार आहे। डाऊन सिंड्रोम, मंगोल चाइल्ड सारखा आजार आहे किंवा त्याच अनुषंगाने पुढे जाऊन असणारे मेंटल रिटार्डेशन किंवा ज्याला इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी आपण म्हणतो, गतिमंदता, मतिमंदता, स्नायूंचा आजार असणारा मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा विविध स्वरूपाचे इतर आजार जे आजपर्यंत असाध्य मानले जायचे, त्याच्यावरती आता एक स्टेमसेलच्या रूपाने आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि ज्याद्वारे आपल्याला आज हे सर्व उपचार उपलब्ध झालेले आहेत एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट या ठिकाणी। आणि मला आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं सर्वच प्रेक्षकांना, आपण स्क्रीनवरती जे नंबर बघतात हे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत। न्यूरोजन संस्थेमध्ये एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला ह्या सर्व प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, स्ट्रोक आहे, सेरेब्रल अटॅक्सिया सारखा आजार आहे, मेंदूच्या दुखापती म्हणजे हेड इंजुरी आहे, स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजे मणक्यांची दुखापती त्यामुळे उद्भवणारा पॅरालिसिस, लुळेपणा आहे, किंवा त्याच अनुषंगाने बालकांचे मेंदूचे आजार आहेत ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला ऑटिझम आहे, सेरेब्रल पाल्सी आहे, इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी ज्याला आपण मेंटल रिटार्डेशन म्हणतो, मंगोल चाइल्ड, डाऊन सिंड्रोम म्हणतो, किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा स्नायूंचा आजार, ह्यासाठी उत्तम स्वरूपाचे स्टेमसेल उपचार आणि त्याचबरोबरीने भौतिक उपचार उपलब्ध आहेत। आपण एक न्यूरोजनची सुद्धा या अनुषंगाने एव्ही बघूया की कशा रीतीने विविध स्वरूपाचे उपचार आपल्याला हे एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आहे की न्यूरोजन संस्था ही नवी मुंबई या ठिकाणी आहे, सीवूड स्टेशन समोर। आपण आता स्क्रीनवरती बघतात एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या ज्या थेरपीज लागतात आज मुलांना, खास करून विकलांग मुलांसाठी, त्याच्यामध्ये मग फिजिओथेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, सेन्सरी इंटिग्रेशन सारखा प्रकार आहे आणि ह्याच्या पुढे जाऊन आता आपण विशेष करून HBOT सारखा प्रकार किंवा ओझोन थेरपी सारखा प्रकार सुद्धा आज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे न्यूरोजन संस्थेमध्ये डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन मॅडमच्या मार्गदर्शनाखाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 1 महिना ह्या सर्व उपचारांमध्ये आपल्याला विशेष सवलत मिळणार आहे। आपण हे आवर्जून नमूद करा। त्यामुळे स्क्रीनवरती जे आपण नंबर बघतात, आपण ह्या अनुषंगाने पुढची HBOTची एव्ही बघूया किंवा ओझोन बघूया कशा रीतीने दिलं जातं। ह्या ज्या थेरपीज आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, खास करून जे विकलांग आहेत, मेंदूचे आजार असणारे रुग्ण किंवा मतिमंदतेचे रुग्ण यांच्यासाठी, आणि हे सर्व उपलब्ध आहे आपल्याला सवलतीच्या दरामध्ये पुढील 1 महिन्यासाठी। तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर 9920200400 हा एक नंबर आहे आणि याच्या व्यतिरिक्त 0224113656 हा एक लँडलाईन नंबर आहे। तर ह्या दोन्ही नंबरवरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता, तेही सवलती दरात। तर जरूर कॉल करा। पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात। एकंदरीतच सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, स्टेमसेल विषयी सुद्धा आहेच आणि कशा रीतीने हे काम करतात एकंदरीतच मेंदूवरती, काय सांगता येईल आम्हाला? हो, बरोबर आहे। जे मेंदूचे आजार आहेत हे असाध्य आहेत हे आतापर्यंत आपल्याला असं आपलं मत होतं आणि डॉक्टरांचं पण मत होतं, पण स्टेमसेल थेरपीच्या माध्यमाने जे मेंदूचे आजार आहेत त्यांना आपण हाताळू शकतो। स्टेमसेल्स म्हणजे मूळ पेशी आपल्या शरीरात ही असतात, रक्त बनवणारे पेशी सतत बनत असतात जोपर्यंत आपण जिवंत आहोत। तर हे रक्त बनवणारे पेशींचा वापर करून आपण मेंदूचे आजार जे आहेत त्यांना आपण भरून आणू शकतो। जे मेंदूमध्ये कमतरता आहे, जे आपण स्कॅनमध्ये बघू, ते आपल्या शरीरातले रक्त बनवणारे पेशींद्वारा हे पाठीच्या पाण्यामध्ये सोडले जातात आणि हे निळे भाग जे बघा हिरवे होत आहेत, म्हणजे की आतमध्ये मेंदूमध्ये जे निष्क्रिय जे भाग आहेत त्यांना आपण सक्रिय करतो आणि त्याच्यानंतर जे आता डॉक्टर महेशनी सांगितलं भौतिक उपचार हे त्याच्यासोबत जेव्हा आपण करतो तर आपल्या मेंदूची क्रिया किंवा काम आहे ते वाढतं। तर जे मुलं ऑटिझमनी ग्रस्त असतात, स्वमग्नते किंवा सेरेब्रल पॉल्सी किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा इंटेलेक्चुअल मतिमंदता, गतिमंदता, डाऊन सिंड्रोम, हे सगळ्या मुलांमध्ये जे फक्त व्यायामाने जे आपल्याला साध्य होत नव्हतं ते स्टेमसेल सोबत जेव्हा आपण करतो तेव्हा होतं। आणि त्याच्यासोबत जे
ऑक्सिजन थेरपी आहे. आपले जे काही आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, व्याधी आहेत, ते ऑक्सिजनची कमतरतामुळे होत असतं आणि मेंदूचे आजार तर नक्कीच. तर स्टेमसेल थेरपीसोबत आणि व्यायामासोबत जेव्हा ऑक्सिजन थेरपी, हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी आणि ओझोन थेरपी आपण सोबत देतो, तर हेच जे रिझल्ट्स आहेत आपल्याला ते लवकर मिळतात, म्हणजे मेंदू लवकर सक्रिय होतो. येस, आपण हे जाणून घेतलं तर डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन मॅडमकडनं की कशा रीतीने विविध स्वरूपाचे मेंदूच्या आजारांसाठी आज स्टेमसेल उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट यांची जी वेबसाईट आहे त्याला आपण भेट देऊ शकता. www.neurogenbsi.com वरती जाऊन आपण हे सर्व जे रुग्ण ज्यांनी हे उपचार घेतलेले आहेत, ज्यांच्यामध्ये कसं परिवर्तन घडलंय, आपण आज जाणून घेऊ शकता. पण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे जाणून घेणार आहोत विविध स्वरूपाचे असणारे रुग्णांचे ॲक्च्युअल व्हिडिओज बघून की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकले हे स्टेमसेल ट्रीटमेंट घेतल्यानंतर किंवा त्यानंतर जे असणारे भौतिक उपचार घेतल्यानंतर हे एकत्रितपणामुळे त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकले. मॅडम, मला वाटतं ह्या रुग्णांना आपण कुठेतरी स्वावलंबी बनवू शकलो तर एक मोठा भार जो आहे समाजावरचा, कुटुंबावरचा कमी होऊ शकतो. आणि निश्चितच सुरुवात मला ऑटिझमच्या रुग्णापासून करायला आवडेल. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नंबर आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात हे जरूर टिपून घ्या. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत. पुढील 1 महिना विशेष सवलत असणाऱ्या या सर्व उपचारांमध्ये तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघतात. ऑटिझम विषय आपण जाणून घेत असताना, कारण ह्याचं प्रमाण खूप वाढतंय, थोडंसं ऑटिझम विषय सांगा आणि आपण एक एव्ही बघूया अनुषंगाने काय सांगता येईल. ऑटिझमचं प्रमाण खूपच वाढतंय आणि कोविडमध्ये आपण आणखी जास्त बघितलंय, कारण स्क्रीन टाईम म्हणजे फोनमध्ये मुलं जास्त कॉन्सन्ट्रेट करतात आणि त्यांचं सोशलायझेशन, लोकांशी संपर्क करणं, हे सगळं बोलणं, हे सगळं उशिरा होतं. तर छोट्या छोट्या मुलांमध्ये आपल्याला 2-2.5 वर्षात हे दिसतं स्वमग्नता. स्टेमसेल थेरपीनी आपण खूप सोप्या रीतीने फक्त 2 सुईनी हे मेंदूचे पेशी आहेत त्यांना सक्रिय करतो आणि त्याच्यासोबत तुम्ही बघू शकता जे मुलं एक जागी बसू शकत नाही, संपर्क करू शकत नाही, बोलू शकत नाही, हे स्टेमसेल थेरपीनंतर आपण बघतो की त्यांची जी वाढ आहे ते लवकर होते. जे मुलं टॉयलेट ट्रेन होत नव्हते ते लवकर टॉयलेट ट्रेन होतात, बोलणं सुरू करतात, जे अभ्यास करणं सुरू करतात आणि 5च्या आत आपण बघितलं तर 95% हे रिझल्ट आपल्याला दिसतंय. मुलांना आपण ऑटिझमच्या बाहेर काढू शकतो. आणि छोटे छोटे मुलं असूनही प्रोसिजर अगदी सोपं आहे, मोठं ऑपरेशन नाही आहे. जे तुम्ही बघितलं, एक सुई कमरेच्या हाडात आणि एक सुई पाठीच्या पाण्यात, त्यांच्याच पेशींचा आपण वापर करतो म्हणून अगदी सेफ आहेत, अगदी त्यांच्यामध्ये काहीही दुष्परिणाम आपल्याला दिसत नाही. आपण हे बघितलं की कशा रीतीने ऑटिझमच्या रुग्णांमध्ये ह्या रीतीने आपण परिवर्तन घडू शकते, त्याला स्वमग्नता म्हणतात. आणि मला वाटतं एक मोठं वरदान अशा स्वरूपाची ही ट्रीटमेंट आहे स्टेमसेल उपचार या सर्व रुग्णांसाठी, विशेष करून ऑटिझमचे रुग्ण आहेत. पण त्याच अनुषंगाने लहान मुलांमध्ये आढळणारी सेरेब्रल पाल्सी आहे, डाऊन सिंड्रोम आहे, मंगोल चाइल्ड आहे, मेंटल रिटार्डेशन आहे किंवा स्नायूंचा आजार मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणि वार्धक्यावस्थेत आढळणारा पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार असो, सेरेब्रल अटॅक्झिया म्हणजे लहान मेंदू कमकुवत झाल्यामुळे उद्भवणारा तोल जाण्यासारखा प्रकार आहे, किंवा दुखापती मेंदूच्या, आजकाल रोड ॲक्सिडेंट खूप होतात, किंवा घरामध्ये सुद्धा पडून बऱ्याचदा हेड इंजुरी किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी आपल्याला झालेली दिसते. पुढचं उदाहरण अर्थातच सेरेब्रल पाल्सीचं आपण जाणून घेऊया. मॅडम, काय सांगता येईल? सेरेब्रल पॉल्सीचं आपण एव्ही बघूया. सेरेब्रल पॉल्सी म्हणजे जन्माच्या वेळेस मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे बौद्धिक आणि शारीरिक दोन्हीही वाढ मुलांमध्ये व्यवस्थित होत नाही किंवा उशिरा होते. हा जो मुलगा आहे ते केन्यावरून आलेला 15 वर्षाचा असताना आणि तो 8वीत होता. तो तुम्ही बघू शकता व्यवस्थित बसूही शकत नव्हता, उभाही राहू शकत नव्हता, हातपाय टाईट होते. तर स्टेमसेल थेरपीनंतर व्यवस्थित व्यायाम थेरपी केल्यानंतर आता तो स्वतःहून चालू शकतो. तर हे जे इम्प्रूव्हमेंट घडलं हे 1.5 ते 2 वर्षात घडलं. हळूहळू विथ स्टेमसेल थेरपी मेंदू आतून सक्रिय झाला आणि तो उठायला लागला, स्वतःचे कामं करायला लागला. तो आता 10वी जे आहे पास झालेला आहे, त्याची बौद्धिक वाढ पण झालेली आहे आणि स्वतःचे कामं तो घरी करू शकतो. जो मुलगा टोटली व्हीलचेअरवर होता आता तो न पकडता चालू शकतो. तर हेच मुलं जर लवकर आमच्याकडे आले तर मेंदूची वाढ लवकर होत असते. त्यावेळेस 5च्या आत आल्यावर मेंदू अशा मुलांना आपण कम्प्लिटली स्वावलंबी करू शकतो. येस, आपण हे बघितलं सेरेब्रल पाल्सीचं उदाहरण. आणि या अनुषंगाने अर्थातच पुढचं जे उदाहरण आहे ते इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी किंवा मेंटल रिटार्डेशन, गतिमंदता, मतिमंदता, विविध नावाने आपण संबोधतो त्याला. त्याच्यामध्ये स्टेमसेल कशा रीतीने परिवर्तन घडवू शकतात बघूया आपण प्रत्यक्ष उदाहरणाने. मॅडम, काय सांगता येईल? ऑटिझम, सेरेब्रल पॉल्सी, मतिमंदता, गतिमंदता, डाऊन सिंड्रोम हे सगळे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डरचा भाग आहे. मेंदूची वाढ व्यवस्थित होत नसते आणि जसंच आपण ऑटिझम आणि याच्यामध्ये करतो तसंच समज, बुद्धिमत्ता वाढण्यासाठी स्टेमसेल्स खूप चांगल्या रीतीने काम करतात. हा जो मुलगा
आहे परत ईस्ट आफ्रिकावरून आलेला. आपण बघू शकतो 15 वर्षाचा असताना त्याला काहीही समजायचं नाही. म्हणजे एक जागी बसून तो जे खूप साधी गोष्ट ते आपण टेकन फॉर ग्रँटेड करतो की छोटी छोटी गोष्ट जे कलर्स ओळखणं किंवा ABCD ते पण त्याला जमायचं नाही. तर स्टेम सेल थेरपी नंतर जसं की त्याला पुनर्जीवन मिळालं आहे, तो त्याची शिकण्याची आणि समजण्याची वृत्ती वाढली आहे आणि त्याला शिकवणं सोपं झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी जे आपण गृहीत धरतो ते स्टेम सेल थेरपी नंतर जे आहे या मुलांना करता येतं आणि एक नवीन जे रस्ता आहे ते उघडतं. खूप सोप्या रीतीने हे ट्रीटमेंट केली जाते म्हणून खूप सेफ आहे, सिम्पल आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट खूप चांगले दिसतात. जे मुलं लवकर येतात त्यांना आपण शाळेत पण पाठवता येतं आपल्याला. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने स्वावलंबी बनवण्यासाठी ह्या मुलांमध्ये स्टेम सेल आणि त्याचप्रमाणे भौतिक उपचारांचा उपयोग होऊ शकतो. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं की विविध स्वरूपाचे बालकांचे मेंदूचे आजार, जन्मजात रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे असणाऱ्या सेरेब्रल पाल्सीसारखा आजार असो, जे मगाशी आपण उदाहरण बघितलं, किंवा ऑटिझम आहे विशेष करून, त्याच अनुषंगाने आता आपण इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे गतिमंदता मतिमंदतेविषयी बोललो, मेंटल रिटार्डेशन विषयी बोललो, आणि तशीच एक जन्मजात असणारी एक प्रकारे आजार आहे तो आहे डाऊन सिंड्रोम. आणि त्यामध्ये सुद्धा मॅडम स्टेम सेल काम करतात का, हा एक प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांना पडू शकतो. तर ही एक जन्मजात असणे मी म्हणेन डिसऑर्डर आहे. काय सांगता येईल मला याविषयी? आपण एक उदाहरण पण बघूया. काय सांगता येईल? हो, नक्कीच. पुष्कळ लोकांचा हा प्रश्न असतो की क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे डाऊन सिंड्रोम. म्हणजे जन्माच्या वेळेस ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे नाही, जन्माच्या आधीपासूनच हा प्रॉब्लेम असतो. काही अणू जास्तीचे असतात, क्रोमोझोम 21, तसे अनेको आपल्याकडे जेनेटिक कंडिशन्स येतात जिथे बाकी सगळे पण प्रॉब्लेम्स असतात, पण मेंदूची वाढ व्यवस्थित झाली नसते. तर स्टेम सेल जे आहे हे मेंदूची वाढ करण्यामध्ये मदत करतं, बौद्धिक वाढ, बौद्धिक क्षमता वाढवते. इव्हन डाऊन सिंड्रोममध्ये आपण बघितलेत की खूप चांगले आपल्याला रिझल्ट मिळतात. तर जे आपण व्यायाम करतो, जे शिकवतो मुलांना, आपण स्पेशल एज्युकेशन देतो, ऑक्युपेशनल थेरपी देतो, या सगळ्या गोष्टींचं जे रिस्पॉन्स आहे, यांचं काम आहे स्टेम सेल खूप सोपं करून देतं. तर जशी की आपण गाडीची बॅटरी डाऊन आहे त्याला आपण रिचार्ज करतो आहे आणि रिचार्ज करून गाडी आणखी चांगली चालवता येते, तशी मेंदूचं रिपेअर करणं हे शक्य आहे. आता आपण बघतो तर डाऊन सिंड्रोममध्ये पण आणि बाकी पण जेनेटिक कंडिशन जे मेंदूची वाढमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतं आणि तर त्यांच्यामध्ये पण आपण स्टेम सेल थेरपीने खूप चांगल्या रीतीने आपण बघतो की इम्प्रूव्हमेंट होत असतं. येस, आपण ही विविध उदाहरणं आता बघितली. ऑटिझम झालं, सेरेब्रल पाल्सी झालं, डाऊन सिंड्रोम झालं, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे मेंटल रिटार्डेशन झालं, गतिमंदता, मतिमंदता, ह्यासाठी कशा रीतीने परिवर्तन घडू शकतं स्टेम सेल आणि भौतिक उपचाराने. आणि हे उपलब्ध आहे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट या ठिकाणी नवी मुंबईचे सीवूड स्टेशन समोर आहे. आणि आपण संपर्कासाठी त्यांचा स्क्रीनवरती नंबर बघत आहात. 9920200400 हा पहिला नंबर आहे मोबाईल, आणि 022411366565 हा नंबर आहे. याच्यावरती आपण कॉल करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. पुढील 1 महिना विशेष सवलत असणाऱ्या उपचारांमध्ये या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. तर पुढे जाऊन आपण आता काही उदाहरणं बघणार आहोत. आपण आता बालकांच्या मेंदूच्या निगडीत समस्या बघितल्या, तशीच एक प्रकारचे आजार आहे ज्याला म्हटलं जातं मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायूंचा आजार, आणि हे एक प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे. तर हे कुठेतरी आपण थांबवू शकलो स्टेम सेलनी, तर मला वाटतं फार उपयोग ह्या मुलांमध्ये होऊ शकतो, ह्या असणाऱ्या आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये होऊ शकतो. काय सांगता येईल आम्हाला? हो, नक्कीच. आपलं जे आजार आहे त्याच्या हिशोबाने आपलं एक ध्येय किंवा गोल असतं. जसे बालकांचे आजार आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट पाहिजे असतं, त्यांच्यामध्ये आपल्याला वाढ पाहिजे. आणि जे मस्क्युलर डिस्ट्रॉफी, स्नायू दुर्बलता आहे, जे वाढणारा प्रॉब्लेम आहे, आपलं हेतू असतं की प्रॉब्लेमला थांबवावं, कारण त्याच्यावर ठोस उपाय नाही आहे. स्टेम सेल थेरपी हे मध्यंतरी उपाय आहे. जे स्नायू तुटत जातात ते त्यांना आपण बळ देतो आहे, त्यांना त्यांची तुटण्याची प्रक्रियेला आपण थांबवतो आहे. आणि असे अनेको पेशंट आहेत जे आमच्याकडे वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेतात आणि त्यांना आपण ॲटलिस्ट त्यांचं काम करण्यापुरतं आपण चांगलं ठेवलेलं आहे. हे एक पेशंट आहे, तो यंग पेशंट आहे, त्याचं प्रॉब्लेम वाढत चाललं होतं, त्याला जिन्या चढणं, उतरणं, उठणं, बसणं या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतं. तर स्टेम सेल थेरपीनंतर जो प्रॉब्लेम वाढत होतं ते थांबलं आणि काही प्रमाणात आपण त्याला मागे खेचू शकलो आहे. येस, आपण हे बघितलं होतं हे उदाहरण मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलता, एक स्नायूंचा आजार आहे. तर ह्यामध्ये कशा रीतीने स्टेम सेल काम करतं, याच्या पुढे जाऊन काही आपण अजून उदाहरणं बघणार आहोत. बालकांच्या मेंदूच्या आजाराविषयी आपण समस्या बघितल्यास सेरेब्रल अटॅक्झिया हा एक लहान मेंदूचा आजार आहे मॅडम. त्याच्यामध्ये बऱ्याचदा तोल जातो रुग्णांचा, आणि तर ह्यामध्ये सुद्धा हे उपचार काही काम करू शकतात का? काय सांगता येईल? हो, नक्की. सेरिब्रल अटॅक्झिया हा पण मेंदूचा आजार आहे जो प्रोग्रेसिव्ह आहे, म्हणजे प्रॉब्लेम वाढत जातो. तर
कधी कधी लहान मुलांमध्ये पण दिसतं, कधी कधी वयस्करांमध्ये पण दिसतं आणि हे पुष्कळदा जेनेटिक असतं. तर प्रॉब्लेमला आपण मुळापासून काढू शकत नाही, पण नक्कीच प्रॉब्लेमला आपण थांबवू शकतो. हे तुम्ही बघत आहे, ही मुलगी, तिला उभं राहणं, तिचं तोल अजिबात सावरत नव्हतं, पण स्टेमसेल थेरपीनंतर ते जे प्रॉब्लेम वाढत चाललं होतं ते थांबलं. तिला कॉन्फिडन्स आलं की ती पडणार नाही, कारण ही भीती असते की नेहमी आपण पडणार. पण स्टेमसेल थेरपीनंतर तिचं तोल सावरलं. या लोकांमध्ये बोलण्यामध्ये पण प्रॉब्लेम होतो, क्लिअर नसतं बोलणं. तर स्टेमसेल थेरपीनंतर आपण बघतो की कारण छोटा मेंदू पण सक्रिय होतो, तर प्रॉब्लेम वाढण्यापासून थांबतं आणि बोलण्यामध्ये स्पष्टता येते. उठण्या बसण्यामध्ये, चालण्यामध्ये, लिहिण्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत, जर त्यांनी व्यवस्थित या ट्रीटमेंटनंतर व्यायाम केलं तर नक्कीच त्यांना इम्प्रूव्हमेंट मिळतं. येस, आपण हे बघितलं उदाहरण कशा रीतीने सेरेब्रल अटॅक्स ह्यामध्ये याचा वापर होतो, पण त्याच्याही पुढे जाऊन जे मेंदूचे इतर आजार आहेत, मेंदूचे आजार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पॅरालिसिस, स्ट्रोक, पक्षाघात, अर्धांगवायू असे शब्द येतात. कारण ह्याच्यामध्ये असणारी विकलांगता, लुळेपणा जो आहे, ह्याच्यावरती कुठेतरी मात करायची असेल आणि ह्यांना जर का ह्या रुग्णांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मला वाटतं स्टेमसेल आणि भौतिक उपचार हा एक उत्तम पर्याय, एक वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत म्हणायला हरकत नाही. मॅडम, पॅरालिसिसच्या रुग्णांमध्ये आपल्याला कशा रीतीने याचा वापर करता येतो, काय सांगता येईल? पॅरालिसिस जे आधी एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये सगळ्यात मोठा भाग होता पॅरालिसिस स्ट्रोकचा, आता आणखी वाढतंय. आपण हे बघा, 22 वर्षाच्या व्यक्तीमध्ये आपण हे बघतोय की पॅरालिसिस स्ट्रोक झालेला, आणि यंग एजमध्ये, कोविडमध्ये तर आणखी आपल्याला हे दिसतंय. तर या लोकांना कॉन्फिडन्स देणं आणि त्यांचं जीवन परत सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे. तर स्टेमसेल थेरपीनंतर आपण बघतो की जे भाग एकदम कमी काम करतात त्यांना आपण सक्रिय करून जे भाग बिलकुल काम करत नाही त्यांचं काम जे आहे शिकवू शकतो. याला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. तर रिहॅबिलिटेशन किंवा व्यायाम, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या गोष्टीला मदत करतं. आणि स्टेमसेल थेरपी सोबत जेव्हा आपण हे करणार तर हे न्यूरोप्लास्टिसिटी किंवा मेंदूला परत शिकवण्याची प्रक्रिया जी आहे ती आणखी सोपी होऊन जाते. तर रिझल्ट आपल्याला स्टेमसेल थेरपीनंतर लवकर मिळतं. मेहनत तितकीच करावी लागते, जास्त करावी लागते. स्टेमसेल्सला पण सक्रिय करणं गरजेचं आहे, पण जे आपलं ध्येय आहे त्याकडे आपण लवकर पोचू शकतो. तर हे बघू शकता तुम्ही, जो मुलगा चालणं, त्याचं बॅलन्स, त्याच्या हातामध्ये ताकद किंवा धडामध्ये ताकद नव्हती, ते सगळं इम्प्रूव्ह झालेलं आहे, बरं झालेलं आहे. त्याच्या हातापायाची टाईटनेस कमी झाली, तर जे टाईटनेस कमी झाल्यामुळे त्याला त्या हातापायाला जास्त स्ट्रॉंग करता आलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसते. मॅडम, आपण स्टेमसेलच्या बरोबरीने HBOT किंवा ओझोन थेरपी सारखे प्रकार सुद्धा सुरू केलेले आपण स्क्रीनवरती पण बघूया. तर हे काय आहे, त्याच्या बरोबरीने आम्हाला सांगा. हो, स्टेमसेल थेरपी हे आपण रक्तपुरवठा मेंदूला वाढवतोय आणि आपल्याला त्याला मदत करतं रिहॅबिलिटेशन. हे HBOT किंवा हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी म्हणजे आपण 100% ऑक्सिजन जास्त ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर श्वास घ्यायला देतो आणि त्याच्यामुळे जे ऑक्सिजन आहे फक्त रेड ब्लड सेल्स नाही, म्हणजे लाल पेशी नाही, तर पूर्ण आपलं प्लाझ्मामध्ये हे सगळीकडे शिरतं आणि पूर्ण शरीराला रिज्युव्हनेट करतं. त्याचं मेन काम आहे. ऑक्सिजन म्हणजे काय आहे, हे आपलं प्राणवायू आहे आणि हे प्राणवायू जे आहे आपल्या शरीरातले असलेले जे स्टेम सेल्स आहेत, मूळ पेशी आहेत, त्यांना सक्रिय करतं. तर स्टेमसेलला मदत करतात हे HBOTचं प्रोसिजर. आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने स्टेमसेलच्या बरोबरीने सर्व प्रकारचे भौतिक उपचार, HBOT, ओझोन थेरपी, हे सर्व प्रकारचे उपचार आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत. न्यूरोजेन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट या ठिकाणी. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघता ते जरूर टिपून घ्या. पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा मेंदूचा आजार असो, बालकांचे मेंदूचे आजार असोत, आपल्याला या ठिकाणी वरदान स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. तर त्याचा जरूर लाभ घ्या. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे मेंदूचे आजार आणि मतिमंदतेवरती असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वात आपण जाणून घेतलं डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन मॅडमकडनं, ज्या जगप्रसिद्ध स्टेमसेल तज्ज्ञ आहेत, की कशा रीतीने विविध स्वरूपाचे मेंदूचे आजार, ज्याच्यामध्ये खास करून बालकांचे मेंदूचे आजार आहेत, ऑटिझम आहे, गतिमंदता, मतिमंदता म्हणजेच इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी ज्याला मेंटल रिटार्डेशन म्हणतो, किंवा सेरेब्रल पाल्सीसारखा आजार ज्यामुळे मुलांना विकलांगता येते, डाऊन सिंड्रोम सारखी जेनेटिक डिसऑर्डर आहे ज्याला मंगोल चाइल्डही म्हटलं जातं, ह्या पुढे जाऊन मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे स्नायूंचे आजार आहे, किंवा वार्धक्यावस्थेत किंवा आजकाल तरुण वयात सुद्धा आपल्याला दिसतोय पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा प्रकार ज्याला अर्धांगवायू पक्षाघात म्हटलं जातं, ज्याच्यामुळे लुळेपणा उद्भवू शकतो, किंवा सेरेब्रल अटॅक सारखा प्रकार जो लहान मेंदूचा आजार आहे, आणि विविध स्वरूपाच्या आजारांवरती आपल्याला स्टेमसेलच्या उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. सगळ्यात महत्त्वाचे उपचार न्यूरोजेन संस्थेमध्ये हे आपल्याला उपलब्ध आहेत, ज्यांचे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघता 9920200400 आणि 0224113656 नंबरवरती जरूर कॉल करा. पुढील 1 महिना विशेष सवलत असणाऱ्या सर्व उपचारांमध्ये
तर कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळत असताना मॅडम आपण विविध आजारांविषयी जाणून घेतलं. एक मोठा दुसरा स्पेक्ट्रम आहे तो आहे मेंदूच्या किंवा मज्जारज्जूच्या दुखापती म्हणजे हेड इंजुरी आणि स्पायनल कॉर्ड इंजुरी, ज्याच्यामुळे लुळेपणा आणि विविध स्वरूपाचे सिम्पटम्स निर्माण होतात. आपण उदाहरणं बघूया, त्याच्यामध्ये स्टेम सेल कसं काम करतं आमच्या प्रेक्षकांना सांगा. हो, हेड इंजुरी आणि स्पायनल कॉर्ड इंजुरी जे आहे पुष्कळदा ॲक्सिडेंटमुळे होतं आणि आपण एक लहान वयामध्ये हे प्रॉब्लेम बघतो. तर ही मुलगी आहे, एक छोटी मुलगी जे मेंदू ला इजा झाली होती म्हणून ती बघू शकता विकलांग होती कम्प्लिटली. तर स्टेम सेल थेरपी जे कमी काम करणारे भाग आहेत त्यांना सक्रिय करून व्यायाम जे करतो त्याला मदत करतं. तर हे कधी कधी यांना मान धरणं येत नाही, सिव्हिअर असतं, काहींना तर ट्रॅकिओस्टोमी असतं, खाऊ शकत नाही. तर स्टेम सेल थेरपीनंतर हे जे सगळी प्रक्रिया आहे हळूहळू सुरू होतात. हातापायाची टाईटनेस कमी होते, जे क्रिया ते करू शकत नव्हते ते पुन्हा करता येतं. पुष्कळशी हेड इंजुरी पेशंट्स आपण बघतोय. तर स्टेम सेल थेरपी, भौतिकोपचार, व्यायाम, हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी, ओझोन थेरपी हे मिळून एक टीमवर्क सारखं काम करतं आणि मेंदूला सक्रिय करून या पेशंटला एक नवीन जीवन देतं. स्पायनल कॉर्ड इंजुरी हे एक उदाहरण आहे. सर्वायकल स्पाईन, मानेखालती पॅरालाइज्ड हा व्यक्ती होता जो बसूही शकत नव्हता, कारण या लोकांमध्ये एक पोस्चरल हायपोटेन्शन, बसलं की ब्लड प्रेशर डाऊन होतो. तर स्टेम सेल थेरपीनंतर आधी पहिले बसायला जमलं, जास्त वेळ उभं राहायला जमलं विथ सपोर्ट, आणि मग त्यांच्यामध्ये त्यांचं धडचं जे आहे सावरलं, धडचं बॅलन्स सावरलं आणि मग बसता आलं. अनेको पेशंट आहेत ज्यांना लिहिता येत नव्हतं, तर स्टेम सेल थेरपीनंतर ते लिहू शकतात. कमरेखालती जे पॅरालाइज्ड आहे त्यांच्यासाठी आपला हेतू असतं की उभं करून चालवणं. तर नक्कीच आपण स्टेम सेल थेरपी आणि व्यायामाने यांचं जे जीवन आहे पुन्हा सुरू करू शकतो, हे आपण अनेको उदाहरणांनी बघितलेलं आहे. आपण अनुषंगाने न्यूरोजनची एवी बघूया आणि जाता जाता प्रेक्षकांना आमच्या काय सांगायला आवडेल, काय काय हे उपचार उपलब्ध आहेत सांगा. स्टेम सेल थेरपी फक्त एक उपचार नाही आहे. मेंदूला बरं करण्यासाठी मी जसं म्हटलं टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे. तर स्टेम सेल आतून मदत करतं, सक्रिय करतं. त्याच्यासोबत न्यूरोजनमध्ये आपण नवीन ॲडव्हान्सेस ॲड करतोय. रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन हे खूप महत्त्वाचं आहे. पुनर्वसन मेंदूला सक्रिय करतं आणि स्टेम सेलला पण सक्रिय करतं आणि त्यांना आणखी मदत करण्यासाठी आता न्यूरोजनमध्ये हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी आणि ओझोन थेरपी हे पण महत्त्वाचं आहे. तर जे काही मेंदूला मदत करू शकेल हे सगळं सोबत करणं हे गरजेचं आहे. आणि हे सर्व उपचार आपल्याला न्यूरोजनमध्ये उपलब्ध आहेत. आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती जे नंबर बघतात 9920200400 आणि 022411136565 याच्यावरती जरूर कॉल करा. ह्याच्यावरती आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. मॅडम, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे